ज्ञानराजाच्या जमा झालेल्या पैशामध्ये याच्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। त्याच्यानंतर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्ट्या अजून एमपीआयडी आणि ईडीला सुद्धा काही दादाच्या प्रॉपर्ट्या माहित नाहीत, वारंवार आपण त्या प्रॉपर्ट्या त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर असणाऱ्या ज्या काही प्रॉपर्ट्या आपण पोलीस प्रशासनाला गृह विभागाला सांगून देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। मग हे का दुर्लक्ष केलं जाते? सगळ्या मंत्र्यांना सगळ्या आमदारांना आता आपल्या बीड जिल्ह्यामधून जर सांगायचं झालं तर दादा परवा दिवशी मला आदरणीय आपले ठेवीदारांच्या प्रश्नावरती जे प्रश्न नेहमी मांडतात दस अण्णांचा फोन आला, मला म्हणले 4-8 दिवसामध्ये बैठक लागणार आहे। अण्णा म्हणलं याच्या अगोदर आपल्या 4 बैठका झाल्या, बैठका होतात आणि फक्त 2 दिवस कारवाई होती, त्याच्यानंतर जैसे ते परिस्थिती होती। दादा आतापर्यंत ज्ञानराजा आणि इतर मल्टीस्टेटच्या दारामध्ये पोरं लटकेलेत, फाशी घेतली छत्रपती मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये, दारामध्ये फाशी घेऊन सुद्धा अद्यापर्यंत संतोष भंडारीला अटक झालेली नाही। ज्ञानराजाचे सगळे संचालक अटक झालेले नाहीत। त्यांचा राजकुमार सुद्धा बीड मध्ये फिरतोय, त्यांचा राजकुमार आर्यन माहिती ना, तो बीड मध्ये युवा उद्योजक म्हणून त्याला देश पातळीवरती त्याचा गौरव झाला होता। त्याच्या कंपनीने सुद्धा दादा लाखो रुपयांचा फ्रॉड केलेला आहे। त्याच्या कंपनीची लॉन्चिंग करण्यासाठी सुद्धा जे काही लोन घेतलेले त्या लोनची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्या पोराला सुद्धा याच्यामध्ये आता आरोपी केलं पाहिजे, कारण ते आता 18 वर्षाचे झाले। कारण आमचे आतापर्यंत 54 लोक मेलेत, आज एक माणूस जर मेला तर सगळा महाराष्ट्र हळहळ करतो, परंतु आमच्या या गोरगरीब मायमावल्यांचे 24 ठेवीदार मृत पावलेले तरी या सरकारला जाग येत नाहीये। माझ्या माता भगिनी माझ्या बहिणींचे लग्न अद्याप राहिलेले आहेत। दादा परवा दिवशीचा तर एक असा किस्सा आहे, मित्राच्या बहिणीला पाहुणे आले, पसंती झाली आणि पोराकडच्या परिस्थितीबद्दल त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांना कळालं की ह्यांना बायपास मधले पैसे आलते 50-60 लाख रुपये, आणि त्यांना कळालं हे ज्ञानराजामध्ये सोयरीक मोडली। म्हणजे ही सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे। रेल्वेचा पैसा, बायपासचा पैसा, सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनचा पैसा, आणि राबणाऱ्या माझ्या माता भगिनी ज्या आहेत ना, कष्ट करतात, शेतामध्ये खुरपतात, एक रुपये 50,000, 1 लाख, 2 लाख, दादा जेवढी रक्कम झालेली आहे आता जमा, सुरुवातीला जे छोटे ठेवीदार आहेत त्यांना वाटप करण्याचं नियोजन सुद्धा तुम्ही लावा। आणि दादा तुम्ही जर एकदा मनावरती घेतलं, महाराष्ट्र जाणत नाही तर अख्खा देश जाणतो की जरांगे पाटलांनी जर ठरवलं तर तो प्रश्न तात्काळ मिटतो। म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, कारण दादा आम्ही मुख्यमंत्र्याच्या दारात गेलोत, आमदारांच्या दारात गेलोत, खासदारांच्या दारात गेलोत, आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाहीये। याच्यामध्ये 18 पगड जातीचा ठेवीदार आहे। आता काल मी तुमची पोस्ट टाकली की मला 2-4 असते ना